हाय गाईज, तर आज आहे डे 23 ऑफ माय चॅलेंज. तर आज आमच्या एका फ्रेंडचा होता बर्थडे. तर मी आणि ननूने ठरवलं होतं तिच्यासाठी फोटो बूथ बनवायचा. तर आम्ही दोघींनी मस्त ते बनवायची प्रोसेस चालू केली आणि थिंग वॉज की इतकी मस्ती करत करत बनवत होतो, एवढा कंटाळ पण आलेला, पण आम्हाला ते तिला द्यायचंच होतं. आणि मग मी मस्त पेपर कट वगैरे केलं, स्टिक केलं आणि त्याच्यासाठी एनवेलपसुद्धा बनवला. वेट, एनवेलप बनवायची प्रोसेस इथेच काय संपली नव्हती. तो एनवेलप आम्हाला खूप असा एस्थेटिक कन्वर्ट करायचा होता. तर पिंटरेस्टिंग लुक येण्यासाठी खूप काय काय शोधलं. त्याच्यानंतर आम्हाला आयडिया आली की आम्ही लिपस्टिकचे छापे द्यावे त्या एनवेलपवर. तर असं सगळ्या एनवेलपला मस्त लिपस्टिकचे प्रिंट्स दिले आणि त्याच्यानंतर मी एक साईड दिली आणि ननूने एक साईड दिली, बिकॉज आम्हाला असं होतं की आम्ही याला हँडमेड द्यायचं होतं, जे की तिच्याकडे राहील कायम. आणि मग त्याच्यानंतर त्या एक एक फोटो बूथवर थोडे क्यूट इमोशनल मेसेज लिहिले तिच्यासाठी. एवढूचं बनवण्यासाठी इतका पसारा केला होता आम्ही दोघींनी आणि शेवटी केला आहे आम्ही. तर पसारासुद्धा आवरणं आम्हालाच भाग आहे. पण खेरो, पसारा जरी आम्ही दोघींनी मिळून केला आहे, पण तो आवरला आहे मात्र ननूनी. त्यात मला खूपच कंटाळा आला होता, कारण का मी दिवसभर खूप थकली होती. नंतर मी मस्त रेडी झाली आणि फायनली आमचा एनवेलप पूर्णपैकी रेडी झाला होता. तर असा काहीसा व्ह्यू होता, जो की ननू दाखवतच होते, टाकते ती त्याच्यामध्ये फोटो बूथच्या एनवेलपमध्ये. आणि हा होता त्याचा फायनल व्ह्यू. त्यानंतर बड्डे तिचा, पण रेडी आम्हाला व्हायला सांगितलं होतं, बिकॉज तिला असं होतं की आपण खूप चांगले चांगले रील्स काढू. तिचे डिमांड्स आज पूर्ण करणं आमचं हे होतं. त्याच्यानंतर आम्ही केक कट केला, सगळं काय केलं अँड देन ती तिचं आउटफिट चेंज करून आली होती पुन्हा. आणि तिला तिचं ते आम्ही केलेलं एनवेलप आम्हाला द्यायचं होतं. तर ही होती तिची रिएक्शन आणि तिला ते आवडलंसुद्धा होतं. ती एक स्वतःचेच फोटो बघून रिॲक्ट करत होती. अगदी लहानपणापासून ते आता मोठे होण्यापर्यंतचे फोटोज आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व केले होते. तर ती थोडीशी इमोशनल झाली होती. तर असं काही होते ते फोटो बूथ आणि तिला आवडले होते. दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम देत राहा. टेक केअर एव्हरीवन.